मवियातील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेच्या निकालानंतर मविया नेत्यांची बैठक झालीच नाही। पालिका निवडणुकांवर तीनही पक्षांमध्ये अजून कुठलीही चर्चा झाली नाहीये। बैठक आणि चर्चा होत नसल्यामुळे शरद पवार नाराज असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव, पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा नाही। मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचं पवार गटाचं मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकत्र बैठका आणि चर्चा होत नसल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे, समन्वय वाढला पाहिजे, असं पवारांचं मत आहे। बैठकांसाठी पवार आग्रही, पण नेत्यांचा पुढाकार नसल्यानं पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, अखिलेश यादव असतील, त्यांनी जी भूमिका मांडली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, ती व्हायला हवी होती। तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य। तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल। राहुल साहेब, तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करावी? नाही, विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला। याच्यात काय दुरुस्ती करता येईल का, या संदर्भात विचार केला पाहिजे। ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही, ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो, किंवा काही वेगळा विचार करू शकतो, सुधारणा करू शकतो का, तर तो व्हायला पाहिजे। सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला। हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं। कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे। त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे। आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते। कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं, म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं। आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आता आमच्या बाजूने जनता आली आहे। आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे। त्यांचं व्हिजन नाही आहे, विकासाचं व्हिजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे। आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू। पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे।